ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय। आज आपण आलेलो आहोत सोनेवाडीमध्ये आज एक प्लॉट आहे ज्याचं नाव आहे बाहुबली टरबूज। तर या टरबूजाच्या प्लॉटमध्ये जे मल्टीप्लायर तंत्रज्ञान आहे ते इथले प्रगतशील शेतकरी त्यांनी वापर केलेला आहे। आपण त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव जाणून घेऊया। पहिल्यांदा आपला परिचय सांगा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी की आपण आज कुठे आहोत आणि तुमचं पूर्ण नाव। नमस्कार, मी कृषी मित्र गणेश शिवाजी सुंबे। तर हा माझा टरबूजचा प्लॉट असून बाहुबली हे मी वाण निवडलेला आहे। तर पहिले मल्टीप्लायर वापरत नव्हतो मी, पण आपल्या सरांकडून मला मल्टीप्लायरचा थोडसा हे पाहिलं आणि त्यांनी ज्या ठिकाणी मल्टीप्लायर पहिले दिलेला आहे त्या गावातील शेतकऱ्यांनी पण वापरण्यास सांगितले, त्यामुळे मी वापरले। तर मला याचा अनुभव असा आला की आपल्या 2 डाळिंब पिकामध्ये मी मधोमध असं हे एक मल्चिंग आतरून हे केलेलं आहे। तर याची लांबी ह्या बाजूनी 5 फूट आणि त्या बाजूनी 5 फूट असं पर्यंत वेल वाढलेले आहेत। त्याच्या अगोदर ही वाढलेली नव्हती एवढी। आणि टरबूजची साईज पण आणि टरबूजचा कलर हा व्यवस्थित झालेला आहे। एकाच वेलाला असे 5 ते 6 फळं लागलेले आहेत। तर हे मल्टीप्लायर वापरून मी एकदम आनंदी आहे, खुश आहे। तर आता मी काय केलेलं आहे, 6 दिवसापूर्वी याला हे सोडलेलं होतं मल्टीप्लायर, फवारणी केलेली आहे त्याची। फवारणीमधून हो, आणि त्याच्यानंतर आज मी त्याला अर्धा किलो पेस्ट करून हे आपल्या ठिबक सिंचनद्वारे सोडणार आहे। ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील झालात। तर बाकीच्या शेतकऱ्यांनी टरबूज पिकासाठी आता तुम्ही हे पहिलंच पीक आहे, याच्या अगोदर आपण केलं होतं टरबूज? नाही, पहिलंच पीक आहे। तर मग पहिलंच पीक केल्याच्या नंतर तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे। आणि मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पण मल्टीप्लायर वापरा, तुम्हालाही नक्कीच रिझल्ट भेटून जाईल। ठीक आहे, ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये आपण सामील झालात। आपले खूप खूप अभिनंदन, धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।